नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये राकेश आता अर्णवला म्हणतो की हे बघा, मी आता बाहेर पडतो आणि माझ्यासाठी काहीतरी कामधंदा शोधतोय. त्यावरती अर्णव म्हणतो की हे बघा, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या कंपनीत जॉईन करू शकतात. राकेश म्हणतो की ठीक आहे, मी इंटरव्ह्यू द्यायला तयार आहे. तेव्हा मात्र आता अर्णव विचार करतो की राकेशला जर सात्विक फॅशनमध्ये इन्व्हॉल्व केलं तर मात्र त्याचं सत्य बाहेर पडेल, असा तो विचार करतोय. त्यानंतर आता इकडे ईश्वरी माहेरी आलेली असते आणि सुप्रिया आता तिच्या हाताला धरते आणि चल असं म्हणते. ईश्वरी म्हणते की आई काय झालं, आणि आत्ताच्या आत्ताच चल, मला तुझ्या घरच्यांना जाब विचारायचं आहे की ते म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मला त्यांच्याकडून उत्तर घ्यायचं आहे की सगळेजण तुझ्याशी असं का वागलेत. मला प्रत्येकाला सांगून द्यायचं आहे, दाखवून द्यायचं आहे की नक्की काय झालेलं आहे ते. त्यानंतर आता इकडे राकेश अर्णवच्या सोबत कंपनीत येत असतो, परंतु तेथे मात्र आता शलाकाचा जो काही काका आहे तर तो काका मात्र आता राजेशला धरतो आणि सगळ्या या आणि त्याला आता सगळ्यांच्या समोर मारत असतो की माझ्या पुतणीबरोबर लग्न केलं, तिचा जीव घेतला आणि आज इकडे मस्त गुलछरे मारत फिरत आहे, मी तुला नाही सोडणार. म्हणून शलाकाचा काका मात्र आता ह्या राजेशला बेदम मारत असतो. अर्णव मात्र आता त्याच्याकडे पाहतच असतो. तेव्हा आता शलाकाचा खून मात्र राकेशने केलेला आहे हे सत्य आता अर्णवच्या समोर आलेले आहे. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.